नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे. आपलं स्वागत आहे ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन या यूट्यूब चॅनेलवर. आज मी तुमच्या पुढे मुंबई उच्च न्यायालयाचा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेऊन आलोय आणि तो तुमच्या सर्वांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे, म्हणून शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी कोणी अजूनही हा माझा चॅनल सबस्क्राईब केला नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही दाबा. तर आज एका महत्त्वाच्या विषयावर आपण बोलणार आहोत ज्याचा संबंध थेट महिला आणि त्यांच्या वारसा हक्कांशी आहे. हा विषय आहे हिंदू वारसा हक्क कायदा 2005 आणि मालमत्तेच्या हक्कांवर मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच दिलेला एक महत्त्वपूर्ण निर्णय की ज्याच्यामुळे मुलींच्या मुलांना म्हणजे नातवांना आजोळच्या वडिलोपार्जित संपत्तीमध्ये हिस्सा मिळत नाही. कसा जन्मतः हिस्सा मिळत नाही कसा ते पहा, शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. तर आपल्या देशामध्ये वडिलोपार्जित मालमत्ता ही केवळ संपत्ती नसते, तर ते एक कौटुंबिक संचित असतं, त्याच्यावर नातेसंबंध अवलंबून असतात आणि पिढ्यानुपिढी चालत असलेला तो एक वारसा असतो. परंतु याच वारशामुळे अनेकदा कायदेशीर गुंतागुंत निर्माण होते, बहिणी भावांचं नातं देखील बिघडतं. आज आपण ज्या केसबद्दल बोलणार आहोत ती आहे विश्वंभर विरुद्ध सौ सुनंदा. ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये निर्णय झालेला ही केस आहे. तर या निकालाने हे स्पष्ट केले की आईकडील नातवंडांना म्हणजे आपल्या आजोळच्या वडिलोपार्जित संपत्तीमध्ये नातवंडांना जन्मसिद्ध मालमत्तेत हक्क मिळत नाही. तर हा निर्णय आपल्या सर्वांसाठी आणि विशेषतः महिलांसाठी देखील खूप महत्त्वाचा आहे. चला तर मग या निर्णयाचे तथ्य काय आहेत ते आपण समजावून घेऊया आणि महिलांवर याचे कुठले परिणाम संभवतात ते देखील समजून घेऊया. या कायद्याची पार्श्वभूमी आपण पाहून घेऊया. आपल्याला माहिती आहे की 2005च्या कायद्यामुळे को पर्सनरी राईट म्हणजे सहदायित्वाचा हक्क जन्मतःच हिंदू वारसा हक्क कायद्याने दिलेला आहे. परंतु हिंदू वारसा हक्क कायदा हा हिंदू मिताक्षरा कायद्यावर अवलंबून होता आणि त्याच्यामध्ये सहदायित्व को पार्सनर म्हणजे अशी व्यक्ती जी वडिलोपार्जित मालमत्तेत जन्मतःच आपोआप स्वयंचलितपणे त्याचा हक्क आणि वाटा त्याला मिळालेला असतो. आणि इतकंच नव्हे तर त्या मालमत्तेच्या विभाजनाची म्हणजे पार्टिशन करण्याचा अधिकार देखील त्याला असतो आणि तशी तो पार्टिशन करून विभागणी मागू शकतो. तर ऐतिहासिक दृष्ट्या हा हक्क फक्त वडील आणि त्यांच्या पुरुष वंशांनाच होता हिंदू मिताक्षरा कायद्याप्रमाणे. परंतु यात सगळ्यात मोठा बदल झाला तो 2005च्या कायद्यामुळे आपल्याला माहितीच आहे. तर 2005चा हिंदू वारसा हक्क कायदा लागू झाल्यानंतर मुलींना मुलांच्या बरोबरीनेच वडिलोपार्जित संपत्तीमध्ये सहदायित्व म्हणजे इक्वल को पर्सनल राईट प्राप्त झाले. आता याचा अर्थ असा होतो की मुलीला आता संयुक्त कुटुंबाच्या मालमत्तेमध्ये मुला इतकेच हक्क आणि जबाबदाऱ्या देखील मिळाल्या. तर हा बदल अतिशय क्रांतिकारकच होता आणि आहे. पण यामुळे एक नवीन कायदेशीर प्रश्न निर्माण झाला. जर मुलगी सहदायित्वधारक म्हणजे को पार्टनर झाली तर तिच्या मुलांना म्हणजे नातवंडांना देखील त्यांच्या आजोबांच्या म्हणजे मॅटर्नल ग्रँडफादर म्हणजे आईकडच्या आजोबांच्या वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये जन्मसिद्ध हक्क मिळतो का, हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे जो ह्या केसमध्ये निकालात लागलेला आहे. पारंपरिक मिताक्षरा कायद्यानुसार म्हणजे हिंदू वारसा हक्क कायदा यायच्या अगोदर मुलींच्या मुलांना त्यांच्या आजोबाच्या मालमत्तेमध्ये कोणताही हक्क नव्हता. क्वचित प्रसंगी जर आजोबांना मुलगा किंवा त्यांचा वंशज नसेल, पुरुष वंशज नसेल तरच त्यांचा वारसा हक्काद्वारे तो मुलींना आणि नातवंडांना मिळू शकत असे. 2005च्या कायद्याने आता मुलींना हक्क दिलाय सहदायित्वाचा को पर्सनरी राईट्सचा. परंतु तिच्या मुलांच्या हक्कांबद्दल हा कायदा मौन बाळगू नये हे लक्षात घ्या. काही जण तर असा युक्तिवाद करू शकतात की जर मुलगा आणि मुलगी समान असतील तर त्यांची मुलं म्हणजे नातवंड देखील समानच मानली जावीत. परंतु मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच हे स्पष्ट केलं आहे की ते तसं नाही. काय आहे या विश्वंभर विरुद्ध सुनंदा या केसमध्ये हे आता आपण पाहूया. चला या केसमध्ये नेमकं काय झालंय ते पाहूया. तर या प्रकरणामध्ये एक नात होती, ग्रँड डॉटर जिला म्हणतात. तर तिने तिच्या आजोळकडील म्हणजे आईकडील आजोबांच्या वडिलोपार्जित मालमत्तेच्या विभाजन करून मागितलं म्हणजे पार्टिशन करून मागितलं. वडिलोपार्जित संपत्ती आईकडून आलेली ती नात होती. तर ह्या नातीचे आजोबा वारले होते आणि आजोबांच्या मागे त्यांना 4 मुलं आणि 4 मुली होत्या. तर ह्या नातीने जेव्हा हक्क मागितला तेव्हा तिची आई म्हणजे आजोबाची मुलगी अजूनही हयात होती
आणि अशा वेळेला ही सगळी केस आहे ही मुंबई उच्च न्यायालयाकडे आलेली आहे. आणि कोर्टासमोर देखील मुख्य प्रश्न हाच होता की आजोळकडील म्हणजे मॅटर्नल ग्रँडफादर कडून मिळालेल्या वडिलोपार्जित संपत्तीमध्ये तिच्या आजोबांच्या संयुक्त कुटुंबाच्या मालमत्तेच्या विभाजनासाठी मुलीची मुलगी ही दावा करू शकते का, सगळ्यात महत्वाचा प्रश्न. आणि कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय आणि कायद्याचा मुद्दा काय आहे याच्यात हे आपण पाहूयात. तर मुंबई उच्च न्यायालयाने अतिशय निर्णायकपणे त्या नातीचा आजोबाच्या संपत्तीमध्ये विभाजनाचा दावा हा फेटाळून लावला. मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं की नातीच्या बाजूने मालमत्तेच्या विभाजनासाठी आजोबाच्या मालमत्तेच्या विभाजनासाठी दावा दाखल करता येणार नाही. आणि या निर्णयाची 3 मुख्य कारणं आहेत जी आपल्याला समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की 2005च्या कायद्याने पाळलेलं मौन, याला स्टॅट्युटरी सायलेन्स असंही आपण म्हणू शकतो, कायद्याचं मौन असंही म्हणू शकतो. तर न्यायालयाने असं निरीक्षण नोंदवलं की 2005च्या कायद्यामुळे मुलगी आणि मुलांना समान अधिकार जरी मिळाले असतील तरी मुलींच्या मुलांना, नातवंडांना कायद्याने कोणतेही हक्क दिलेले नाहीत हे स्पष्ट सांगितलं गेलं. दुसरा महत्वाचा जो यातला मुद्दा आहे तो पुरुष वंशाचा आधार किंवा मेल लाईनेज ज्याला म्हणतात. तर या नातीला तिच्या आईकडून असलेल्या आजोबांच्या पुरुष वंशातील रेषेचा वंशज मानले जाऊ शकत नाही. म्हणजेच तिची आई ही स्त्री आहे, परंतु त्या आईला जर भाऊ असेल तर त्याला मेल वंशज म्हणतात किंवा पुरुष वंशज म्हणतात. तर त्यांच्या बरोबरीचा हिला स्टेटसच मिळत नाही. त्यामुळे नातीला, मुलीच्या मुलीला संयुक्त कुटुंबाच्या मालमत्तेमध्ये जन्मसिद्ध हक्क नाही हे कोर्टाने आता निर्णायकपणे सांगितलेलं आहे. तिसरा महत्वाचा अवरोधित वारसा, म्हणजे ही जी नात आहे हिला वारसा हक्क मिळालाय परंतु तो अवरोधित वारसा आहे. तो कसा ते आपण पाहूयात. अवरोधित म्हणजे ऑब्स्ट्रक्टेड हेरिटेज. तर उच्च न्यायालयाने सुप्रीम कोर्टाचा विनीता शर्मा विरुद्ध राकेश शर्मा हा जो प्रसिद्ध खटला आहे त्याच्या प्रकरणातील काही निरीक्षणांचा आधार घेतला आणि कोर्टाने हे स्पष्ट केले की मातृकाकडील म्हणजे आजोळकडील वडिलोपार्जित मालमत्तेमधला हक्क हा सप्रतिबंध दया म्हणजे अवरोधित वारसा आहे, ऑब्स्ट्रक्टेड हेरिटेज आहे. काय आहे याचा अर्थ पाहूयात. तर या मालमत्तेवर तिची आई जिवंत आहे आणि आई जिवंत असताना हिने त्या मालमत्तेमध्ये आपला वाटा मागितला पार्टिशन करून, परंतु तिला तो तसा मिळणार नाही कारण तिचा हक्क अवरोधित आहे. तिची आई ही जिवंत आहे आणि ही नात आहे, ही को पार्सनर नाही. त्यामुळे आईच्या मृत्यूनंतरच तिला मालमत्तेचा वारसा मिळू शकतो हे कोर्टाने सिद्ध केलं. अशा रीतीने जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत नातीला आजोळकडील वडिलोपार्जित संपत्तीत हिस्सा मिळत नाही, जन्मतः हिस्सा अजिबातच मिळत नाही. असे महत्वाचे हे जे 3 मुद्दे सांगितलेत हे कृपया लक्षात ठेवा. तर हा निकाल हिंदू कुटुंबांसाठी विशेषतः महिलांसाठी खूप महत्वाचा आहे. आज अनेकदा महिला आणि स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये वारसा हक्कावरून खूप कटकटी सुरू झालेल्या आहेत किंवा खूप कज्जे दलाली देखील सुरू झालेली आहे. म्हणूनच ही जी केस आहे अतिशय महत्वाची आहे. ह्याच्यात सगळ्यात महत्वाचा म्हणजे दुहेरी हक्क प्रतिबंध करण्यात आलेला आहे. सगळ्यात महत्वाचा परिणाम म्हणजे हा निर्णय आईकडील नातवंडांना दुहेरी हक्क मिळवण्यापासून प्रतिबंध करतो. दुहेरी हक्क म्हणजे एकाच वेळी ते वडिलांकडील आणि दुसरीकडून ते आईकडील आजोबांच्या वडिलोपार्जित संपत्तीमध्ये सहदायित्वधारक म्हणजे को पार्सनर म्हणून राहू शकत नाहीत. को पार्सनरी म्हणून एकतर ते आईकडील वडिलोपार्जित संपत्तीमध्ये राहू शकत नाहीत, फक्त वडिलांकडील संपत्तीत राहतात, हे निश्चित झालेलं आहे. तर या मुलांच्या हक्कांमध्ये काय फरक आहे ते पाहूयात. तर या निर्णयामुळे कायद्यामध्ये एक महत्वाचा फरक आता स्पष्ट झाला आहे की मुलाची मुलगी ही जन्मतः आपल्या आजोबांच्या प्रॉपर्टीमध्ये को पार्सनर म्हणजे भागीदारी तिची असते आणि त्याला तो जन्मतः हक्क मिळतो. परंतु मुलीचा मुलगा किंवा मुलीची मुलगी हे जन्मतः त्यांच्या आईकडील आजोबांच्या वडिलोपार्जित संपत्तीत सहदायित्वधारक किंवा को पार्सनर समजत नाहीत म्हणून त्यांना जन्मतः तो हक्क दिलेला नाही.
जरी 2005च्या कायद्याने मुलगा आणि मुलगी दोघांना समान को पार्टनर बनवलेली असेल तरी त्या मुलांच्या हक्कांमध्ये हा फरक आता न्यायालयाकडून स्पष्ट झालाय आणि हे समजून घेणं आवश्यक आहे. आता पुरुष वंशाचे सातत्य हा एक याच्यामधला मुद्दा आहे. या निर्णयामध्ये 2005च्या कायद्याने मुलींना हक्क दिलाय तरी संयुक्त कुटुंबाची मालमत्ता ही पुरुष वंशातूनच पुढे चालवण्याचा संकल्पनेला जो हिंदू मिताक्षरा कायद्यामध्ये होते त्याला अधिक बळ मिळालेले आहे. आता महिलांसाठी या कायद्याचा महत्वाचा संदेश काय आहे तर तो असा आहे की महिलांनो, तुमच्यासाठी यातला मुख्य निष्कर्ष हा आहे की वडिलोपार्जित मालमत्तेत हक्क मागण्याचा जन्मसिद्ध अधिकार मुलीकडे आहे, परंतु त्या मुलीच्या मुलांकडे म्हणजे नातवंडांकडे तो अधिकार नाही. त्यांना जन्मतः कुठलीही संपत्ती मिळू शकत नाही. दिल्ली उच्च न्यायालयाने 2010 मध्ये देखील याच मताला पुष्टी दिली होती असं मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलं. म्हणूनच महिलांनो, जर तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्तेत वाटा मागायचा असेल तर तुमचा हक्क अबाधित आहे, पण तुमच्या पश्चात किंवा तुमच्या हयातीत तुमच्या मुलांना सहदायित्व म्हणून जन्मसिद्ध हक्क मिळणार नाही, हे या निकालातनं स्पष्ट होतंय. तर हा निर्णय आधुनिक समतेचा विचार आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या रूढीवादी वारसा कायद्यांमध्ये समेट साधण्याचा प्रयत्न करत असतानाच झालेली गुंतागुंतही दाखवतोय. म्हणूनच मी असं निष्कर्ष आपण काढू शकतो की ही जी गुंतागुंत आहे ही आपण समजून घेऊयात आणि ते तसं का झालं तेही समजून कमीत कमी कज्जे दलाली व्हावी, कमीत कमी भांडणं व्हावीत, हा एक अशी मला आशा वाटते. तर या निकालाचे तथ्य काय, कायद्याचा मुद्दा काय आणि महिलांवरील परिणाम हे मी थोडक्यामध्ये सांगायचा प्रयत्न केलाय. तुम्हाला ते कळले असतील असं समजतो. आणि तरी देखील तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही इथे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुमचा नेमका कायदेशीर प्रश्न काय, त्यावर मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. त्याचप्रमाणे हा जो निकाल आहे मुंबई उच्च न्यायालयाचा हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मी लिहिलेला आहे, अटॅच केलेला आहे, तो देखील तुम्ही बघू शकता. सगळ्यात महत्त्वाचं, या चॅनेलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला मिळतील. पुन्हा एकदा भेटूया एखाद्या नवीन भागामध्ये नवीन निकालाची, नवीन कायद्याची माहिती करून घेण्यासाठी. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.